मित्रांनो, मी आज बनवतोय शेवईचा उपमा। या शेवईच्या उपम्यामध्ये ना घरगुती शेवई यूज करणार आहे। ही जी घरगुती शेवई आहे ना गव्हापासून बनवली जाते, त्यामुळे टेस्टला एकदम अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर खायला पण एकदम हेल्दी असतात। आता काही जणांचा प्रॉब्लेम असतो, जेव्हा शेवईचा उपमा बनवला जातो ना तेव्हा ते चिकट होतं, मोकळा मोकळा होत नाही। तर यासाठी पण काही टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचाही शेवईचा उपमा एकदम सुटसुटीत, एकदम मोकळा मोकळा आणि एकदम टेस्टी बनेल। चला तर मग बोलण्यामध्ये वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी शेवईचा उपमा बनवण्यासाठी शेवई आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी लागणार। त्यासाठी मी कढई चांगलं गरम करून घेणार आहे। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला पण चांगलं गरम करून घेतो। 15 ते 20 सेकंदानंतर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता त्यामध्ये शेवई टाकून घ्यायची। ही जी शेवई मी घेतली ना, ही घरगुती शेवई आहे। गव्हापासून बनवली असल्यामुळे ना खायला एकदम टेस्टी लागते आणि त्याचबरोबर हेल्दी पण आहे। जेव्हा पण तुम्ही रोजच्या नाश्त्यासाठी शेवईचा उपमा वगैरे बनवताना, तेव्हा घरगुती शेवई वापरा। ती खायला एकदम हेल्दी असते, टेस्टी असते। आता ही शेवई चांगल्या प्रकारे मी भाजून घेणार आहे। चांगला याला तांबूस असा कलर आला पाहिजे, तोपर्यंत चांगली शेवई भाजून घ्यायची आपल्याला। शेवई भाजून घेत असताना गॅस जो आहे ना मीडियम ठेवायचा। मीडियम गॅसवरती शेवई चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आणि त्याचबरोबर चमच्याने सतत शेवईला हलवत राहायचं। त्यामुळे शेवई सगळीकडून एकसारखी आणि एकसमान भाजली जाते। एकदा का शेवई चांगल्या प्रकारे भाजून झाली ना, गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये शेवई काढून घ्यायची। आपली शेवई चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहे, ते बाजूला मी काढून घेतलेले एका प्लेटमध्ये। आता त्याच कढईमध्ये मी उपमा बनवायला घेणार आहे। ही कढई मी चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे गरम झाली ना, आता त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेतोय। त्याचबरोबर 1 चमचा जिरा टाकून घेतोय। जिऱ्याबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या। हे सगळं टाकून तेलामध्ये थोडंसं चांगलं परतून घ्यायचं आहे। जास्त पण परतून घ्यायचा नाही आहे, जास्तीत जास्त 1 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी ओले शेंगदाणे टाकून घेतोय। तुमच्याकडे जर भाजलेले शेंगदाणे असतील तर ते पण टाकून घेऊ शकता, पण भाजलेल्या शेंगदाण्याची जी साल असती ना ती वरून काढून घ्यायची, मग टाकून घ्यायची। मी यामध्ये ओले शेंगदाणे टाकल्यामुळे ना ओल्या शेंगदाण्याचा चांगला तडतड असा आवाज येईपर्यंत शेंगदाण्यांना तेलामध्ये चांगलं तळून घेणार आहे। एकदा का ओले शेंगदाणे तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडायला चालू झाले ना, आता त्यामध्ये 1 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घेतो आणि कांदा पण चांगला तेलामध्ये परतून घेतो। कांद्याला अगदी 2-1 मिनिटापर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा अगदी थोडासा मऊ झाला पाहिजे। हे बघा मित्रांनो, 2 ते 2.5 मिनिट झालेले आहेत। कांदा चांगला परतला गेलेला आहे। कांदा अगदी थोडासा मऊ पडलेला आहे, पण कांद्याचा कलर वगैरे चेंज नाही झालेला आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं हळद टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर बारीक कट केलेली अर्धी वाटी गाजर टाकून घ्यायचे आणि पाव वाटी बीन्स टाकून घ्यायचे। आणि याचबरोबर तुम्हाला आवडत असतील तर थोडेसे हिरवे वाटाणे जरी टाकलेत ना तरी चालून जाईल। आता या भाज्या टाकून झाल्यानंतर ना अगदी 1 मिनिटापर्यंतच या भाज्या चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। एकदा का 1 मिनिटापर्यंत भाज्या चांगल्या परतून झाल्या ना, आता यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे। पाणी टाकून झाल्यानंतर यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्या मिठाबरोबर थोडीशी साखर टाकून घ्यायची, फक्त चवीपुरतं। आता मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतोय। या लिंबूच्या टेस्टमुळे थोडासा आंबटपणा येईल आणि टेस्ट पण एकदम भारी लागेल उपमाचा। आता हे सगळं पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला चांगलं उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, पाण्याला उकळी यायला ना 3 ते 4 मिनिट लागले। अगदी चांगल्या प्रकारे पाण्याला आता उकळी आलेली आहे। एकदा का पाण्याला उकळी आली ना,
आता यामध्ये आपली जी भाजून ठेवलेली सेवई आहे ना ती टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता जर तुम्ही सेवई आणि पाण्याचं जर प्रमाण विचारलात ना तर 3 वाटी मी सेवई घेतली होती, त्यासाठी मी 6 वाटी पाणी टाकलेलं आहे। म्हणजे जेवढी सेवई घेतली ना त्याच्या डबल पाणी। आता पाण्याचं पण प्रमाण ना सेवईवरती डिपेंड असतं, सेवईची क्वालिटी कशी असते ना त्यावरती सगळं डिपेंड असतं। तुमच्या ज्या सेवई असतात ना त्याच्यानुसार तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। आता कढईवरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे। उपमा 10-1 मिनिटासाठी चांगला शिजवून घेत असताना ना 1 ते 2 वेळा चेक करून घ्या झाकण काढून, कारण उपमा खालून करपण्याची शक्यता असते। उपमा शिजवायला ठेवून ऑलमोस्ट आता 10 मिनिट झालेले आहेत। वरचं झाकण काढून घेतो। अजून थोडासा यामध्ये ओलावा आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे। अजून 1-2 मिनिटासाठी झाकण न लावता उपमा चांगला शिजवून घेतला ना अशाच प्रकारे, तर जे काही थोडंफार पाण्याचं प्रमाण यामध्ये राहिलं ना ते पण चांगलं आटून जाईल। आता मित्रांनो इथं बघू शकताय पाण्याचं जे प्रमाण मगाशी होतं ना ते पण चांगलं आटून गेलेलं आहे। उपमा चांगला घट्ट झालेला आहे। आता मी गॅस बंद करून घेतो आणि वरती झाकण लावून घेतो आणि 1-2 मिनिटासाठी उपमा चांगला वाफायला ठेवून देतो। 2 मिनिट झालेले आहेत, चांगला वाफून झालेला आहे आता उपमा। आता यावरती मी थोडासा कोथिंबीर टाकून घेतो आहे, बारीक कट केलेला। बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे उपम्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला उपमा रेडी झालेला आहे। उपमा खायला एकदम टेस्टी झालेले आहे आणि त्याचबरोबर एकदम लुसलुशीत आणि मोकळा मोकळा झालेला आहे। इथं तुम्ही बघू शकताय मी ज्या पद्धतीने सेवईचा उपमा बनवला आहे ना त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा, एकदम भारी बनतो, एकदम मोकळा मोकळा बनतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो दह्याबरोबर ना हा उपमा एकदम अप्रतिम टेस्टी लागतो। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। मग काय मित्रमंडळी, कसा झाला सेवईचा उपमा? एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे, चांगला मोकळा मोकळा झालेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये घरगुती सेवई वापरल्यामुळे ना त्याची टेस्ट एकदम भन्नाट झालेली आहे। तर अशा प्रकारचा सेवईचा उपमा तुमच्या घरी पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सेवईचा उपमा कसा झाला तो। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।